तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी ची पूर्ण प्रोसेस ए टू झेड शेवटपर्यंत केवायसी सबमिट करून दाखवणार आहे. पूर्ण प्रोसेस शेवटपर्यंत पहा. आता यामध्ये चुका करू नका, कारण आधीच्या केवायसी मध्ये चुकी झाल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ बंद झाला. त्यानंतर अंगणवाडी सेविका यांच्याकडे चौकशीचे आदेश दिले, पण काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका चौकशी करण्यासाठी तयार नसल्यामुळे शासनाकडून पुन्हा एकदा वेबसाईटवरच ई-केवायसी ची दुरुस्ती करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. ई-केवायसी ऍक्टिव्ह वेबसाईटवर झालेली आहे. वेबसाईटवरच आता तुम्ही ई-केवायसी ची दुरुस्ती करू शकता. प्रश्नाची उत्तरं पुन्हा देऊन केवायसी सबमिट करू शकता. पूर्ण प्रोसेस कशी आहे ते सर्वात आधी समजून घ्या. लाईव्हच तुम्हाला पूर्ण प्रोसेस या ठिकाणी करून दाखवणार आहे. आधार क्रमांक, ओटीपी आणि प्रश्नाचे उत्तर देऊन केवायसी सक्सेसफुल सबमिट. तर बघा, सर्वात आधी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटची लिंक कमेंट बॉक्समध्ये पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे, पिन केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता. तर अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होते. या ठिकाणी बघा, वरच्या बाजूला दिलेलं आहे, ज्या बहिणींची केवायसी चुकली फक्त त्याच बहिणी ई-केवायसी या ठिकाणी दुरुस्ती पुन्हा करू शकतात. ई-केवायसी ची दुरुस्ती फक्त ज्या बहिणींची केवायसी चुकलेली होती त्याच बहिणी या ठिकाणी ई-केवायसी करू शकतात. आता यामध्ये भरपूर बहिणी प्रश्न विचारत आहे की आम्ही कधीच केवायसी केली नव्हती, तर केवायसी होते का, केवायसी करता येत आहे का, किंवा मग काही बहिणींना पुन्हा जर नवीन केवायसी करायची असेल तर केवायसी होईल का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये मिळेल. ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नाही त्या बहिणींची सुद्धा केवायसी बाकी होती, आणि काही बहिणींना पुन्हा केवायसी करायची आहे. त्या बहिणींना असा डाऊट आहे की आमची केवायसी चुकली तर त्या बहिणींची केवायसी पूर्ण होईल का, सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता व्हिडिओ येणार. आता बघा, या ठिकाणी या लिंकवर क्लिक करायचं. या ठिकाणी लिंकवर क्लिक केलं, तुमच्या समोर पेज ओपन झालं. या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक, तर लाभार्थी आधार क्रमांक आपण या ठिकाणी टाकलेला आहे. लाईव्हच तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर कॅप्चा कोड सेम टू सेम जशाच्या तसा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा. कॅप्चा कोड टाकला, त्यानंतर सहमती द्या. ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. इथे पॉपअप येतो की तुमचा ओटीपी सेंड झाला, पॉपअप आला. त्यानंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी आला, तर ओटीपी आपण या ठिकाणी सबमिट केला. बघा, ओटीपी टाकला आणि समाविष्ट करा. समाविष्ट करावर क्लिक केल्यानंतर लगेच बघा, आता काहीच दुसरे पर्याय नाही, कोणते पर्याय निवडायचे नाही, किंवा पती वडिलांचा आधार क्रमांक, ओटीपीची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या समोर 2 प्रश्न या ठिकाणी आलेले आहे. जुन्या केवायसी मध्ये काय होतं, वडिलांचा आधार क्रमांक टाका, विवाहित किंवा अविवाहित निवडा. ते सर्व पर्याय आता डिलीट केलेले आहे. डायरेक्ट या ठिकाणी 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता बघा, या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये कोणतीच चुकी करायची नाही. प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते पहा. या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर नाही. आमच्या कुटुंबात कोणीच सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा भारत सरकारच्या नोकरीमध्ये कार्यरत नाही. तर या ठिकाणी आपण नाही ऑप्शनवर क्लिक करू. तुमच्या समोरच बघा, नाही ऑप्शनवर मी या ठिकाणी टिक केली. नाही क्लिक केलं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारत सरकार किंवा कोणत्याही सरकारी शाखेमध्ये सेवानिवृत्तीनंतर पेन्शन किंवा पेमेंट घेत, या ठिकाणी घेत म्हटलेलं आहे, तर नाही. आमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नाही किंवा पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही. तर या ठिकाणी बघा, लाईव्हच तुमच्या समोर नाही या बटनवर टिक केली. दोन्ही प्रश्नाचे उत्तर नाही द्यायचे आहे तुम्हाला. जर तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी कुणाला असेल, पेन्शन पेमेंट घेत असेल, तरच होय किंवा आहे हे ऑप्शन सिलेक्ट करा. पण जास्तीत जास्त बहिणींनी या प्रश्नाचे उत्तर दोन्ही ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं आहे. नाही, दोन्ही प्रश्नाचे उत्तर नाही द्यायचे. त्यांना सांगायचं की पेन्शन पेमेंट सुद्धा मिळत नाही, सरकारी नोकरीवर आमच्या कुटुंबात कोणीच नाही. आणि तिसरा नंबर या ठिकाणी बघा, तुम्हाला टिक करायची आहे. आणि जे काही तुम्ही दोन्ही प्रश्नाचे उत्तर दिले ते जर प्रश्न पुन्हा चुकले त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार, आणि या ठिकाणी आपल्याला टिक करून द्यायचे आहे. या ठिकाणी टिक केली आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर लगेच बघा, पॉपअप आलेला आहे की तुमची ई-केवायसी प्रक्रिया सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला आता पती वडिलांचा आधार, ओटीपी किंवा दुसरं कोणतंच ऑप्शन निवडण्याचं काम नाही. फक्त तुमचा आधार क्रमांक, तुमचा ओटीपी आणि दोन्ही प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर तुमची केवायसी ची दुरुस्ती या ठिकाणी होऊन जाईल. केवायसी तुमची सक्सेसफुल सबमिट होईल.
आता ही केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली, शासनाच्या पोर्टलवर गेली, सबमिट झाली. यानंतर आता या केवायसी वर चौकशी होईल. तुम्ही जे काही प्रश्नाचे उत्तर दिले त्याची चौकशी होईल. त्यानंतर तुमचा लाभ सुरू केला. जर तुमचे केवायसीच्या चुकीमुळे लाभ बंद झाला असेल तर तुमच्यासाठी हे ऑप्शन आलेलं आहे, लगेच केवायसीची दुरुस्ती करा, शासनाच्या वेबसाईटवर सबमिट करा. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.